राजकारण्यांच्या सेक्स टेप्स हा विषय नेहमी खमंग असतो। गेल्या काही वर्षात भारतामध्ये सुद्धा हा जो विदेशी प्रकार आहे सेक्स टेप्सचा तो भारतीय राजकारणात सुद्धा आलेला आहे। कदाचित पूर्वी असेल, पण साधारणपणे 2012-13 सालापासून या सेक्स टेप्सचं किंवा राजकारणाच्या सेक्स कांडाचं प्रमाण हे भारतीय राजकारणामध्ये वाढलेलं आहे। तुम्हाला जर उदाहरणादाखल सांगायचं तर 2014च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे एक नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक संजय जोशी यांच्या सेक्स टेपचं प्रकरण बाहेर आले होतं। त्यांची सीडी बाहेर आली होती। त्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा काँग्रेसमध्ये त्या काळी असलेले आणि आता भाजपमध्ये असलेले हार्दिक पटेल असतील, कर्नाटकचे काही नेते असतील, उत्तर भारतातले काही नेते असतील, यांच्याही सेक्स टेप किंवा यांची छुप्या सेक्सची प्रकरणं बाहेर आलेली आहेत। सध्याचं ताजं म्हणजे कालच आलेलं प्रकरण आहे किरीट सोमय्यांचं। किरीट सोमय्या नेहमी टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर असतात, सतत बोलत असतात, कुणावर तरी आरोप करत असतात, आक्रमकपणे बोलत असतात। पण काल संध्याकाळपासून ते टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोरून गायबच झालेले आहेत। त्यांच्याकडे रिपोर्टर गेले, कॅमेरामन गेले, पण जिथे जिथे त्यांना गाठण्याचा प्रयत्न झाला तिथून ते पसार झाले। कोणतंही निवेदन करायला, कोणतीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला। आता या सगळ्या प्रकरणाला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा। किरीट गेट म्हणा, किरीट कांड म्हणा की आणखी काही म्हणा, पण किरीट सोमय्यांच्या या प्रकरणाची चर्चा करावी की नाही या विचारात मी काल संध्याकाळपासून होतो। पण आता एकतर हे प्रकरण विधिमंडळात उपस्थित झालेलं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे हे प्रकरण एखाद्या टीव्ही चॅनलपुरतं किंवा किरीट सोमय्यांच्या खाजगी जीवनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। त्यामुळे आपल्याला याची चर्चा करावी लागणार। सुरुवातीला बघूया ही व्हिडिओ टेप काय आहे। अशा तऱ्हेच्या ज्या सेक्स टेप्स असतात किंवा सेक्स व्हिडिओ असतात हे काही फार आल्हाददायक किंवा आनंददायी नसतात। ते बघायला अत्यंत ओंगळवाणे असतात। ते सतत बघणं हे विकृतीचं लक्षण आहे आणि त्या सगळ्या सेक्स टेप्स किंवा व्हिडिओ टेप्सच्या कोणाच्या तरी खाजगी प्रसार करणं हे सुद्धा विकृतीचं लक्षण आहे। मुळामध्ये काही प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करूया। मी असा विचार करतो, मी जर टेलिव्हिजन चॅनलचा संपादक असतो, मी आज जर IBN लोकमतचा संपादक असतो तर काय केलं असतं। मी सांगतो, पहिल्यांदा अशा प्रकारचा व्हिडिओ माझ्या हाती आल्यावर मी एकतर तो तपासून बघितला असता की या व्हिडिओचा खरेपणा काय आहे, तो व्हिडिओ मॉर्फ आहे की खरा आहे, ही पहिली बेसिक गोष्ट मी केली असती। दुसरी गोष्ट मी ही केली असती की हे म्हणजे हा व्हिडिओ जर आपण दाखवला तर संबंधित राजकीय नेत्याच्या किंवा संबंधित नामवंत नागरिकाच्या किंवा संबंधित व्यक्तीच्या खाजगी जीवनावर अतिक्रमण होत आहे का। आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रायव्हसीचे कायदे आहेत, नागरिकांचा खाजगीपणा जपला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगतं। याला अपवाद फक्त एकच, जिथे पब्लिक इंटरेस्ट असेल, जिथे लोकहिताची गोष्ट असेल तिथे फक्त माध्यमांना हस्तक्षेप करता येतो। अशा प्रकारच्या खाजगी जीवनातल्या गोष्टी प्रायव्हसीच्या पलीकडे जाऊन माध्यमांना दाखवता येतात। याचं कारण पब्लिक इंटरेस्ट असतो। मी हे तपासायचा प्रयत्न केला की किरीट सोमय्यांचा हा जो व्हिडिओ आहे जो लोकशाही या चॅनलनी दाखवला, अनेक ठिकाणी तो फिरत होता, पण लोकशाहीने ही हिंमत दाखवली की हा व्हिडिओ दाखवायची। याचं कारण काय काय नाही हे पुढे तपासूया आपण। मात्र हा व्हिडिओ खोटा आहे असं कुणीच म्हटलेलं नाही आहे, अक्षरशः कुणीही म्हटलेलं नाही आहे, स्वतः किरीट सोमय्यांनी सुद्धा म्हटलेलं नाही आहे। काल संध्याकाळी हा व्हिडिओ दाखवायला सुरुवात झाल्यावर किरीट सोमय्यांनी जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे त्यामध्ये सुद्धा हा व्हिडिओ खोटा आहे, हा मॉर्फ आहे, या व्हिडिओतली जी व्यक्ती आहे ती मी नाही असं किरीट सोमय्यांनी सुद्धा म्हटलेलं नाही। त्यामुळे हा व्हिडिओ एडिटेड असला तरी तो खरा आहे असं मानायला अजिबात हरकत नाही। हेच तर श्रेय या चॅनलला आणि या चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांना दिलं पाहिजे की या व्हिडिओची ऑथेंटिसिटी
त्यांनी तपासून घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे जवळजवळ 8 तासाचं फुटेज आहे, ते सर्व ते दाखवू शकत नाही. त्यामुळे अत्यंत छोटा भाग त्यांनी दाखवला आहे जो किळसवाणा आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं, मला मिळालं की हा व्हिडिओ खरा असण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा प्रश्न, हा व्हिडिओ खाजगी आहे का? हा व्हिडिओ किरीट सोमय्या यांच्या खाजगी जीवनाशी संबंधित आहेत का? 100%. हा सेक्स व्हिडिओ आहे. ते व्हिडिओवर सेक्स करतायत, व्हिडिओ सेक्स करतायत असं दिसतं. यावरून कुणाशी करतायत आपल्याला माहीत नाही. सर्वांनी गृहीत करत धरलं आहे की ते महिलेशी करतायत. पण हा खाजगी जीवनातला प्रसंग आहे. हा ते ज्या काही खाजगी त्यांच्या खोलीमध्ये आहेत किंवा बेडरूममध्ये आहेत तिथला प्रसंग आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खाजगी आहे. आता फक्त हा खाजगी व्हिडिओ एवढाच दाखवला असता आणि सोशल मीडियावर पसरवला असता कुणाची तरी बदनामी करण्यासाठी, तर ते आक्षेपार्ह ठरत होतं. पण हा व्हिडिओ दाखवण्यामागे आमचा पब्लिक इंटरेस्ट आहे. लोकहिताच्या दृष्टीने राजकीय नेत्यांची प्रतिमा स्वच्छ असावी, त्या प्रतिमेला कुठेही कलंक लागू नये म्हणून हा व्हिडिओ आम्ही दाखवतोय असा दावा या चॅनलनी केलेला आहे. आपण तपासूया प्रायव्हसीचा जो कायदा आहे त्याला ओलांडून जाण्यासाठी यामध्ये काही पब्लिक इंटरेस्ट आहे का? तर तो पब्लिक इंटरेस्टचा पुरावा या चॅनलने आपल्या समोर आणलेला नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं आहे की ज्या बायकांसोबत हा प्रकार किरीट सोमय्या करत होते त्यांचं लैंगिक शोषण झालं असण्याची शक्यता आहे. लोकशाही चॅनलनी आणि कमलेश सुतार यांनी अत्यंत जबाबदारीने हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उतरवला आहे आणि त्यांनी आपली भूमिका जी घेतली आहे, त्यांचा जो पवित्रा आहे तो अत्यंत सावधगिरीचा आहे. त्यामुळे हा दाखवल्याबद्दल या क्षणाला तरी त्यांना दोष देता येणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ खाजगी असला तरी यापाठी पब्लिक इंटरेस्ट आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तो हा की राजकीय नेते सार्वजनिक आयुष्यामध्ये जे पुढारी असतात, नेते असतात, यांच्या खाजगी जीवनाला नेहमीच मर्यादा असते. त्यामुळे किरीट सोमय्या हा व्हिडिओ फक्त खाजगी आहे, माझं जीवन खाजगी आहे असा दावा करू शकणार नाहीत. अशा प्रकारे अनेक जणांच्या, अनेक नामवंतांच्या, राजकारण्यांच्या खाजगी जीवनावर यापूर्वी त्यांनी आणि भारतीय जनता पक्षाने हल्ला केलेला आहे. हे खरं आहे. किरीट सोमय्या नैतिकतेचा सुद्धा दावा करतात. त्यांचा पक्ष, त्यांचा संघ परिवार नैतिकतेचा दावा करतो. त्यामुळे त्या नैतिकतेच्या दाव्यामध्ये, त्या शुचितेमध्ये हा व्हिडिओ बसतो का हाही प्रश्न त्यांचा योग्य आहे. पण यामध्ये लोकहित आहे की नाही, पब्लिक इंटरेस्ट आहे की नाही, या प्रश्नाचं खरं उत्तर आज विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दिलं. अंबादास दानवे यांनी विधान परिषदेच्या कार्यकारी सभापतींना नीलम गोरेंना एक पेन ड्राईव्ह दिला. या पेन ड्राईव्हमध्ये 8 तासाचं व्हिडिओ फुटेज आहे असं ते म्हणाले आणि अधिक माहिती अशी की त्यामध्ये 36 व्हिडिओ आहेत आणि अनेक मराठी भगिनींचं शोषण या किरीट सोमय्या यांनी केलं आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला की आपल्या पक्षातल्या महिला कार्यकर्त्यांना पद देण्याचं, कुठेतरी महामंडळावर नेमणूक करण्याचं आश्वासन देऊन, आमिष दाखवून किरीट सोमय्या यांनी त्यांचं शोषण केलं आहे. आणि त्याबरोबरच शिवसेनेचे दुसरे नेते आमदार अनिल परब यांनी सुद्धा असं सांगितलं की किरीट सोमय्या यांनी असे प्रकार बरेच केले असल्याची तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे. ईडीच्या धाडी ते टाकतात. ईडीने धाडी टाकण्याआधी आरोप करतात भ्रष्टाचाराचे. अशा धाडींमध्ये सापडलेल्या किंवा या धाडींमध्ये सहभाग असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे असे व्हिडिओ किरीट सोमय्या बनवतात असा अत्यंत गंभीर आरोप या अनिल परब यांनी केला. आता किरीट सोमय्या यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचे नेते म्हणजे अंबादास दानवे असतील, अनिल परब असतील किंवा बाहेर सुषमा अंधारे असतील. सुषमा अंधारे तर असं म्हणाल्या की अशा 34 महिला आहेत ज्यांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. या अंबादास दानवेंकडे पण ते असणार. म्हणजे एक गोष्ट आपण मानायला पाहिजे की लोकशाही चॅनलनी हा व्हिडिओ दाखवला आदल्या दिवशी संध्याकाळी,
दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये एवढे गंभीर आरोप माजी खासदार असलेल्या किरीट सोमय्यांवर झाले. म्हणजे आता या 2 घटनांनंतर या खाजगी व्हिडिओ मागे पब्लिक इंटरेस्ट आहे असा आरोप झालेला आहे. त्यामुळे त्याची पोलिसांना सरकारला दखल घेणं भाग आहे. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय योग्य भूमिका विधान परिषदेत घेतली. त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी केली जाईल. तिथे काही आमदार म्हणत होते की जी महिला यामध्ये सहभागी आहे तिने तक्रार केली आहे का, तिची आयडेंटिटी काय वगैरे वगैरे. पण अशा प्रकरणामध्ये महिलेची आयडेंटिटी जाहीर करता येत नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे. त्यामुळे ती जाहीर करता येणार नाही. पण पोलीस या महिलेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आता मुद्दा असा आहे, किरीट सोमय्यांनी असं महिलांचं शोषण केलं असेल तर तो अतिशय गंभीर असा मुद्दा आहे. हा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्याची खरं तर निपक्षपाती चौकशी व्हायला हवी. फडणवीस यांच्या गृह खात्याचे पोलीस किरीट सोमय्यांच्या या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करतील का, ही शंका विरोधकांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे खरं तर देवेंद्र फडणवीसांनी एखाद्या निवृत्त न्यायाधीशाकडे, ज्याची प्रतिमा चांगली आहे, अशाकडे ही चौकशी द्यायला हवी आणि लवकरात लवकर ती पूर्ण करायला हवी. याचं कारण, जर महिलांच्या शोषणाचे आरोप गंभीर असेल तर हा व्हिडिओ फक्त खाजगी राहत नाही, त्याला एक पब्लिक इंटरेस्ट कॉज त्याला जोडलं जातं. लोकहिताचा मुद्दा जोडला जातो. त्यामुळे लोकशाही चॅनलनी अशा प्रकारे हा पब्लिक इंटरेस्ट लक्षात घेऊन हा व्हिडिओ जर दाखवला असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. नीलम गोरे यांनी सर्व चॅनलना अशी विनंती केली. त्यांनी सरकारला चॅनलवर बंधन आणायला सांगितलं नाही. हे एक आमच्यासारख्या पत्रकारांवर उपकार आहेत, कारण धंदे करायचे राजकारण्यांनी आणि बंधनं पत्रकारांना आणायची हे आता खूप झालेलं आहे. त्यांनी चॅनल्सना विनंती केली की पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ दाखवू नका, घरामध्ये लहान मुलं असतात. पण मुद्दा असा आहे की नीलम गोरेंनी हे समजून घेतलं पाहिजे की सध्याचं जे एकूणच माध्यमांचं विश्व आहे, ज्यामध्ये वर्तमानपत्रापासून डिजिटल मीडियापर्यंत सगळे टप्पे येतात, त्यामध्ये कोणतीही गोष्ट अशा प्रकारे झाकून ठेवणं, तिला कात्री लावलं, तिला सेन्सॉर करणं शक्य होत नाही. त्यामुळे हा प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे, त्याने हा व्हिडिओ बघायचा की नाही. तुम्ही त्यांना सांगा अशा प्रकारचे गलिच्छ व्हिडिओ बघणं हे विकृतीचं लक्षण आहे वगैरे, हे योग्य नाही. किरीट सोमय्याने अत्यंत ओंगळवाणी गोष्ट केली आहे पण ती तुम्ही बघू नका असं तुम्ही सांगा. पण तुम्ही फक्त सांगू शकता, तुम्ही कोणतीही बंधनं लादू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांची निपक्षपाती चौकशी केली पाहिजे. आणि अशा प्रकारचं लैंगिक शोषण किरीट सोमय्या करत असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होऊन त्यांना शासन झालं पाहिजे असं मला वाटतं. किरीट सोमय्या असं म्हणत नाहीत, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, की हा व्हिडिओ खोटा आहे. पण माझ्याकडून कोणत्याही महिलेचं लैंगिक शोषण झालेलं नाही असं त्यांनी काल गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेलं आहे. याचा अर्थ कदाचित त्या महिलेच्या सहमतीने हा प्रकार घडलेला असेल. तसा तो घडलेला असेल तर प्रश्नच नाही, मग किरीट सोमय्यांना यातून क्लीन चिट मिळू शकते. परंतु जर 40 महिलांचं शोषण झाल्याचा आरोप खरा असेल आणि किरीट सोमय्या हे वारंवार करत असतील तर फारच खोलात जाऊन याची चौकशी करावी लागेल आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. जेव्हा तुम्हाला आठवतं आहे गुजरातमध्ये संजय जोशींची सेक्स सीडी प्रसिद्ध झाली तेव्हा गुजरातचे सर्वेसर्वा मोदी होते. तेव्हा या संजय जोशींवर कारवाई करण्यात आली. त्यांना नंतर पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये परत घेण्यात आलं. परंतु त्यांचं जे राजकीय करिअर होतं, त्यांचा जो राजकीय प्रवास होता, त्यांचा जो राजकीय उत्कर्ष होत होता आणि संजय जोशी एक प्रॉमिनंट भाजप नेते म्हणून पुढे येत होते, तो प्रवास संपला. हे लक्षात घ्या. म्हणजे यामध्ये याची जर सखोल चौकशी झाली आणि किरीट सोमय्या दोषी आढळले तर त्यांचं सगळं पॉलिटिकल करिअर संपुष्टात येऊ शकतं. इतकं हे प्रकरण गंभीर आहे, लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे की किरीट सोमय्यांच्या हातात काय गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की किरीट सोमय्यांनी एरवी ते माध्यमांशी बोलतात, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतात, इतरांवर आरोप करतात. आता त्यांच्यावरच जेव्हा आरोप होत आहेत तेव्हा त्यांनी असं पळून जाणं योग्य नाही.
त्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि आपला खुलासा केला पाहिजे. मी गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे, एवढं पुरेसं नाही. किरीट सोमय्यांना असं वाटत असेल लोकशाही चॅनलनी आपली बदनामी केली तर ते या लोकशाही चॅनलला सरळ सरळ बेअदबीची नोटीसही पाठवू शकतात. तेवढा कायदा त्यांना कळतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय यावर काही उपाय आहे का? किरीट सोमय्या यावर कारवाई करू शकतात का? असा प्रश्न मी कायदेतज्ञ असीम सरोदे यांना विचारला. त्यांनी मला काय लिहून पाठवलं ते मी तुम्हाला वाचून दाखवतोय. ते असं म्हणतात की जे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत, म्हणजे किरीट सोमय्यांचे जे व्हिडिओ अशा प्रकारे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आणि सर्वांना ते व्हिडिओ सहजपणे बघण्यासाठी शक्य आहे, त्यांना अशा प्रकारे कायदेशीर आक्षेप घेणं कठीण दिसतं. म्हणून ज्या मूळ व्यक्तीने किरीट सोमय्या यांच्याबाबतचा हा व्हिडिओ पहिल्यांदा पोस्ट केला आहे त्याचा शोध घ्यावा लागेल. मगच त्याच्यावर कारवाई केल्यावर मग इतरांना दोषी धरता येऊ शकते. किरीट सोमय्यांकडे कायदेशीर मार्ग हा आहे की त्यांनी गुगल, यूट्यूब, फेसबुक यांना नोटीस पाठवायची कायदेशीर आणि ही व्हायरल झालेली क्लिप जी आहे ती काढून टाका असं म्हणायचं. आता जर या गुगल आणि मंडळींनी हे ऐकलं नाही तर किरीट सोमय्या थेट हायकोर्टात जाऊ शकतात आणि संरक्षण मागू शकतात. मात्र हे करणं सहजासहजी शक्य नाही आहे. बेअदबीची केस करणंही सहजासहजी शक्य नाही आहे, कारण त्यामध्ये त्या राजकारणाचीच बदनामी होते हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि किरीट सोमय्यांनी जे अस्त्र इतर राजकारण्यांविरुद्ध वापरलं तेच अस्त्र आज त्यांच्यावर उलटत आहे वेगळ्या प्रकारे, हे लक्षात घ्या. हे किरीट सोमय्यांचंच औषध आहे. तुम्ही आपल्या विरोधकांवर टीका करा, तुम्ही त्यांच्या राजकीय मुद्द्यांविषयी मतभेद व्यक्त करा, पण जेव्हा तुम्ही त्यांची सरळ सरळ बदनामी सुरू करता आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा, राजकीय ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा एक दिवस तेच अस्त्र तुमच्यावर उलटू शकतं. तसंच ते किरीट सोमय्यांवर उलटलेलं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात किरीट सोमय्यांबद्दल कुणालाही सहानुभूती वाटत नाही, हे लक्षात घ्या. महाविकास आघाडीतल्या पक्षांना किरीट सोमय्या अडकले म्हणून आनंद झाला, यामध्ये मला काही आश्चर्य वाटत नाही. पण भारतीय जनता पक्षामध्ये किरीट सोमय्या यांच्याविषयी नाराज असणारा, त्यांच्या वागणुकीविषयी संताप व्यक्त करणारा एक मोठा गट आहे. त्यालाही या प्रकरणाचा किरीट सोमय्या अडकले म्हणून आनंद झाला आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा किरीट सोमय्या आता आपल्याला कितीही वाचवायचा प्रयत्न करतील तरी जोपर्यंत ही व्हिडिओ क्लिप आणि उरलेल्या 36 व्हिडिओ क्लिप ज्या अंबादास दानवेंनी तिथे विधिमंडळात सादर केलेल्या आहेत त्या खोट्या आहेत असं जोपर्यंत ते सिद्ध करू शकत नाहीत तोपर्यंत ते यातून सुटणार नाहीत. जसं अमेरिकेचे अध्यक्ष क्लिंटन, मोठं उदाहरण देतोय मी, हे मोनिका लेविन्स्की यांच्या प्रकरणात अडकले, तसेच किरीट सोमय्या भानगडीत सापडलेले दिसत आहेत. किंवा पूर्वी एकदा गोपीनाथ मुंडेंचं बरखा प्रकरण महाराष्ट्रात गाजलं होतं, त्याची विधिमंडळात सुद्धा चर्चा झाली होती. गोपीनाथ मुंडे सरकारमध्ये असताना आणि ते अडचणीत आले होते. तशाच प्रकारचं हे प्रकरण आहे. आणि संघ परिवार असो, भाजप असो, अशा प्रकारची खाजगी प्रकरणं आपल्या विरोधकांविरुद्ध सातत्याने वापरतो आहे. नारायण दत्त तिवारीचं प्रकरणाचं स्मरण करा, त्या प्रकरणाची आठवण करा. तुमच्या लक्षात येईल की नारायण दत्त तिवारींना बदनाम करण्यासाठी जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा भाजपने, विरोधी पक्षात असलेल्या भाजपने हे प्रकरण किती वापरलं. त्यामुळे मला काही यात आश्चर्य वाटत नाही. किरीट सोमय्यांनी भुजबळांपासून सगळ्यांना टार्गेट केलेलं आहे. सुरुवातीला त्यांचा जो अप्रोच होता तो निदान भ्रष्टाचार विरोधी तरी होता. भुजबळांच्या प्रकरणात त्यांनी कागदपत्र गोळा केली होती. इतरही काही 2-4 प्रकरणामध्ये त्यांनी चांगली सज्जड कागदपत्र गोळा केली होती. पण नंतर असं लक्षात आलं की हळूहळू ते केवळ राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी अशा प्रकारे राजकारण्यांना टार्गेट करतायत. भाजप विरोधी पक्षाच्या उद्धव ठाकरेंनाही त्यांनी टार्गेट केलं. काही कारण नसताना दिशा सालियन प्रकरणामध्ये त्यांनी आणि नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट केलं, त्यांनी अनिल परबना टार्गेट केलं, त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलं, त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज जे त्यांच्याबरोबरच आहेत भाजपमध्ये ज्यांना सन्मानाने घेतलेले आहेत त्यांना टार्गेट केलं. सुरुवातीला किरीट सोमय्यांनी एक मोठी टीम बनवली होती 20-25 CAची, चार्टर्ड अकाउंटंटची आणि कायदेतज्ञांची. आणि याच्यापुढे जे घोटाळे होणार आहेत ते जास्तीत जास्त घोटाळे हे आर्थिक घोटाळे होणार आहेत. त्यामुळे ते शोधून काढण्यासाठी ही टीम काम करत होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने विरोधी पक्षांच्या सगळ्या फाईल त्यांनी गोळा केल्या. अशा प्रकारचं राजकारण अमेरिकेत होतं, लक्षात घ्या. रिपब्लिकन पक्षाचे नेते
डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांच्या फायली जमा करतात, काय काय भानगडीत काय काय, आणि इलेक्शनमध्ये त्याचा वापर करतात. तेच भारतीय जनता पक्षाने इथे केलं. त्यांनी किरीट सोमय्यांच्या टीमला वापरलं आणि नंतर किरीट सोमय्यांना फेकून दिलं. किरीट सोमय्यांविषयी भाजपमध्ये लोकांना प्रेम नाही, याचं कारण हे की ते एकांडी शिलेदारी करतात. किरीट सोमय्या यांना लोकसभेचं तिकीटही भाजपने नाकारलं, कारण उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला. त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले, त्यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. त्यामुळे गेल्या वेळेला त्यांना लोकसभेचं तिकीटही मिळालेलं नाही. आज बघा सकाळपासून एकाही भाजप नेत्याने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. देवेंद्र फडणवीस एवढंच म्हणाले की आम्ही सखोल चौकशी करू, पण बाहेर येऊन भाजपच्या ज्या रणरागिण्या आहेत किंवा भाजपचे जे वाघोबा आहेत ते सगळे बाहेर येऊन फारसं काही बोललेलं दिसलं नाही. चित्रा वाघ नेहमी बोलतात, त्या काही बोललं नाही. नव्याने गेलेल्या रुपाली चाकणकर महिला हक्काच्या गोष्टी बोलतात, त्या काही बोललेल्या नाहीत. किरीट सोमय्यांच्या मदतीला एकही मोठा भाजप नेता आलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांचं काही फार प्रेम आहे अशातला प्रकार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांना किती वाचवण्याचा प्रयत्न करतील हा प्रश्नच आहे, हे लक्षात घ्या. पण या सगळ्या प्रकरणातून आणखीन काही मुद्दे येतात. आता या प्रकरणामध्ये, या सेक्स व्हिडिओच्या प्रकरणामध्ये जबाबदारी आहे ती आरोप करणाऱ्या शिवसेनेची, अंबादास दानवे आणि अनिल परब यांची. त्यांनी जे 36 व्हिडिओ दिलेले आहेत त्यातल्या ज्या महिला आहेत यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांची FIR नोंदले पाहिजे. आत्तापर्यंत FIR नोंदलेले नाहीत. महिला बाहेर यायला जर घाबरत असतील तर त्यांना सरकारने संरक्षण दिलं पाहिजे, कारण हे जर लैंगिक शोषणाचं प्रकरण असेल तर सरकारने अशा महिलांना संरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. पण अशा महिलांना धीर देऊन त्यांना बाहेर आणणं, त्यांचे जबाब नोंदवून घेणं पोलिसांनी, हे विरोधी पक्षाचं सुद्धा काम आहे. अंबादास दानवेंकडे सज्जड पुरावे असतील तर त्यांनी याचा पाठपुरावा करायला पाहिजे. नंतर 4 दिवस याची चर्चा होईल आणि लोक विसरतील, किरीट सोमय्या पुन्हा आपल्या कामाला लागतील. पण तुम्हाला जर हे प्रकरण खरंच गंभीर आहे असं जर वाटत असेल तर याची सखोल चर्चा करायला हवी. यातून काही मुद्दे येतात, हे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. यातला पहिला मुद्दा आहे की राजकारणी किंवा नामवंत लोक जे असतात त्यांचं खाजगी आयुष्य कितपत खाजगी असतं किंवा ते मीडियाने कितपत खाजगी ठेवायला हवं. मागे मी गोपीनाथ मुंडेंच्या प्रकरणाच्या वेळेला पण हे सांगितलं होतं. एकदा तुम्ही पत्रकारांना आपल्या दिवाणखान्यात घेतलं की तुम्ही कितीही नको म्हणा, कधीतरी ते तुमच्या अंतपुरात घुसतातच, बेडरूममध्ये घुसतातच. तेव्हा तुम्ही भान बाळगा. प्रसिद्धीसाठी तुम्ही पत्रकारांना दिवाणखान्यात घेणार, डायनिंग टेबलवर घेणार, स्वतःचे खाजगी क्षणसुद्धा त्यांच्याबरोबर शेअर करणार मीडियाबरोबर. आत्ता मीडिया एवढा अकराळ विक्राळ झालेला आहे आणि सर्व प्रकारचा कंटेंट हा लोकांना पाहिजे. त्यामुळे लोकांनाही कोण राजकारणी खाजगी जीवनात काय करतोय हे बघायला आवडतं. त्याचीच विकृत परिणिती हे या सेक्स टेप्स आहेत. तेव्हा राजकारण्यांनी सुद्धा जबाबदारीने वागायला पाहिजे. आमचं खाजगी आयुष्य, तुमचं खाजगी आयुष्य एवढं खाजगी राहणार नाही, कारण तुम्हीच ते राहून दिलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की संघ परिवाराला तर या सगळ्या प्रकरणामध्ये काही अश्रू ढाळण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संजय जोशीचं जे प्रकरण आहे त्याची आठवण तुम्हाला पुन्हा करून देऊ इच्छितो. संजय जोशी हे गुजरातमधले मोदी विरोधक नेते होते. त्यांची सेक्स सीडी कशी बाहेर आली यामागे नरेंद्र मोदी आणि त्यांचा गट आहे असा आरोप केला गेला होता. त्यानंतर नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या या नेत्याचं करिअर बर्बाद का झालं, तो पडद्यामागे का गेला, याची उत्तरं शोधायला हवी. पुन्हा हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात असताना त्यांची अशा प्रकारची एक सेक्स सीडी बाहेर आली. नंतर ते भाजपमध्ये आल्यावर ती दडपली गेली. या प्रकरणाचंच पुढे काय झालं नाही. त्यामुळे संघ परिवाराने सुद्धा अशा अस्त्रांचा वापर कायम आपल्या विरोधकांविरुद्ध केलेला आहे. आता जे प्रदीप कुरलकरचं प्रकरण आहे इस्रोच्या सायंटिस्टचं, तेही अशाच प्रकारचं आहे. हनी ट्रॅप आहे तो. अशा हनी ट्रॅपमध्ये अनेक राजकीय नेते सापडू शकतात, अनेक पत्रकार सापडू शकतात, सापडलेले आहेत सुद्धा. मला असं वाटतं की प्रायव्हसी जोपर्यंत पब्लिक इंटरेस्ट त्यामध्ये नाही तोपर्यंत पाळायला हवी, कायदा म्हणतो तसं. जसं मी गोपीनाथ मुंडेंच्या बरखा प्रकरणात सुद्धा म्हटलं होतं, जर बरखा प्रकरण गोपीनाथ मुंडेंचं बरखा या तमासगीर मुलीवर किंवा महिलेवर प्रेम असेल तर त्यांनी ओपनली ते सांगून टाकलं पाहिजे. लपवण्याची काही गोष्ट नाही, सगळ्या जगाला माहिती आहे. गोपीनाथ मुंडे हे चौफुल रसिक होते, चौफुल्यावर जात होते. त्यानंतर विश्वास पाटलांनी चंद्रमुखी नावाची कादंबरी सुद्धा त्यांच्या या प्रकरणातून प्रेरणा घेऊन लिहिलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा मी म्हटलं होतं की जास्तीत जास्त पारदर्शकपणा राजकारण्यांनी दाखवला पाहिजे. तुम्ही काय करता, मी यामध्ये एखाद्याने सेक्स करणं न करणं हे नैतिक आहे की अनैतिक अशी
RSS सारखी भूमिका घेणार नाही, कारण मी लैंगिकता ही अनैतिक मानत नाही, हे लक्षात ठेवा. परंतु तुम्ही त्या लैंगिकतेचा वापर तुमच्या राजकारणासाठी करत असाल, त्याचा समाजावर परिणाम होत असेल, तुम्ही तुमच्या पब्लिक पोझिशनचा, तुमच्या पदाचा वापर त्यासाठी करत असाल, जसा तो क्लिंटननी केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन होते, त्यांनी मोनिकाबरोबर जे प्रकरण केलं ते थेट व्हाईट हाऊसमध्येच केलं आणि ती त्यांची सहाय्यक होती. आपल्या पदाचा, ते राष्ट्रपती होते, राष्ट्राध्यक्ष होते, आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला असा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे हेही लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारची प्रकरणं बाहेर काढताना त्या माणसाने आपल्या पदाचा, आपल्या सामाजिक स्थानाचा, आपल्या राजकीय स्थानाचा गैरवापर केला आहे का? किरीट सोमय्यांनी सुद्धा या प्रकरणात तो केला आहे का याचा शोध शेवटपर्यंत जाऊन घेतला पाहिजे आणि जर केला असेल तर त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे. तेव्हा माझं इतकंच म्हणणं आहे की अत्यंत वाह्यात पद्धतीने किंवा विकृत पद्धतीने सोशल मीडियावर या विषयावर चर्चा करण्यापेक्षा यातले गंभीर मुद्दे शोधून याच्या मुळाशी जाऊया. जो समोरच्याची प्रकरणं काढतो, भ्रष्टाचाराची प्रकरणावर काढतो, त्या माणसाचे हात, त्या माणसाचं आयुष्य आधी स्वच्छ असायला हवं, तो नीतिवान असायला हवा, त्याच्याकडे नैतिकता असायला हवी, तर त्याला इतरांना अक्कल देण्याचा अधिकार आहे. हे आता किरीट सोमय्यांना चांगलंच कळलं असेल. ते जर स्वच्छ असतील तर ते घाबरणार नाहीत, ते मीडियाला सामोरे जातील, उत्तरं देतील. आणि हे काय प्रकरण आहे, म्हणजे काय आम्ही जे बघतोय ते नेमकं काय आम्हाला समजावून सांगा ना. हे बघा, कुणाचाही खाजगी सेक्सचा व्हिडिओ दाखवलेला कुणालाही आवडणार नाही, पण त्याचा संबंध जर राजकारणाशी असेल तर तो तुम्ही दडपू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या पाहिजेत, एवढं माझं म्हणणं आहे. आज हे बाहेर आलेलं आहे, याची वाह्यात चर्चा करण्यापेक्षा मी जे सांगत होते याचा पोलिसांनी पाठपुरावा घेतला पाहिजे आणि अंतिमतः काय आहे हे नेमकं हे लोकांना स्पष्टपणे कळलं पाहिजे. किरीट सोमय्या यात अडकले म्हणून आनंद व्यक्त करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि किरीट सोमय्यांना बदनाम करणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे आणि किरीट सोमय्यांना शिक्षा देणं ही वेगळी गोष्ट आहे. मला माहिती आहे भारतीय जनता पक्षाने आरोपांची राळ उठवून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना विनाकारण बदनाम केलं आहे. काही जणांवरचे आरोप खरे होते, काही जणांचे खोटे होते, पण जसं आदित्य ठाकरेंना त्यांनी बदनाम केलं तशी बदनामी कुणाची होऊ नये एवढंच मी सांगतो. आणि हा एक मोठा धडा किरीट सोमय्यांना सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.